कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत करवीर पोलिसांनी मांढरे तालुका करवीर येथे गावठी बनावटीच्या विदेशी दारूची विक्री करणाऱ्या इसमास अटक करून त्यांच्याकडून 63,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 2 जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली। मांढरे गावातील विजय भाऊसाहेब पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यात सर्जेराव महादेव जगताप हा गावठी बनावटीची विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला। गोट्याबाहेर संशयास्पद हालचाली करणाऱ्या इस्माला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव सर्जेराव महादेव जगताप वय 40 राहणार मांढरे असे सांगितले। झडती दरम्यान त्याच्याकडून गावठी बनावटीच्या विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण 63,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुढील चौकशीत विजय भाऊसाहेब पवार वय 31 राहणार माळवाडी मांढरे याने जागा उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले। दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस हवालदार विजय तरसकर अधिक तपास करीत आहेत। ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सुशांत सरदेवकर, विजय तळसकर, सोमराज पाटील, विजय पाटील, अमोल चव्हाण, रणजित पाटील व प्रकाश कांबळे यांनी केली।